सोशल मीडियावरील एक चुकीची पोस्ट तुम्हाला अडचणीत टाकू शकते। याचे नुकतेच उदाहरण म्हणजे नागपूरमध्ये उसळलेली दंगल। या दंगली दरम्यान सोशल मीडियावर दंगलीचे कथित फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केले गेल्याचे आरोप करण्यात आले। सध्या यामुळे सोशल मीडियाची भूमिका हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे। फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर जे काही पोस्ट केलं जातं त्यावर कायदा काय सांगतो, कोणत्या पोस्टमुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते, ग्रुप ऍडमिन आणि युजर्ससाठी कोणते नियम लागू होतात। नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। नागपूरमध्ये घडलेले घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले गेले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला। त्यानंतर सोशल मीडियावर प्रक्षोभक मेसेज आणि पोस्ट व्हायरल झाल्या आणि यामुळे वातावरण आणखी तापलं। पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही लोकांना अटक केली आणि सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण पोस्टवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास काय काय परिणाम होऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, कारण एक चुकीची पोस्ट तुम्हाला अडचणीत टाकू शकते। सोशल मीडियावर काय पोस्ट केल्यास कायदेशीर अडचण येऊ शकते। IT ऍक्ट 2000 आणि भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत सोशल मीडियावर चुकीची माहिती, द्वेषपूर्ण पोस्ट किंवा अफवा पसरवणे हा गुन्हा आहे। कलम 153A, 2 गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्यास शिक्षा होऊ शकते। कलम 295A, धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। IT ऍक्ट 66A, आक्षेपार्ह धमकी देणारे किंवा समाजात अशांतता पसरवणारे मेसेजेस पाठवणे हा गुन्हा आहे। UAPA कायदा, जर तुमची पोस्ट देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचवत असेल तर तुम्हाला गंभीर देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते। सोशल मीडियावर काही लिहिण्याआधी विचार करा, कारण एक चुकीची पोस्ट तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। त्यामुळे शेअर करण्याआधी दोनदा विचार करा। ग्रुप ऍडमिन आणि युजर्ससाठी महत्त्वाची माहिती। व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फेसबुक ग्रुपमध्ये जर कोणी भडकाऊ पोस्ट केली तर त्या ग्रुप ऍडमिनवरही कारवाई होऊ शकते। ग्रुप ऍडमिनने सतर्क राहून कोणत्या पोस्ट येतात यावर नियंत्रण ठेवायला हवं। फेक न्यूज, हिंसक पोस्ट किंवा धार्मिक तेढ वाढवणारे मेसेजेस शेअर करणं टाळा। अडचणीत येण्यापेक्षा सतर्क राहा, कारण कायदा कुणालाही माफ करत नाही। आता जाणून घेऊया जबाबदार नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदारी आहेत। सोशल मीडियावर सुरक्षित कसं राहायचं? फेक न्यूजची पडताळणी करा। कोणतीही बातमी शेअर करण्याआधी तिची सत्यता तपासा। प्रायव्हसी सेटिंग्स अपडेट ठेवा। तुमची माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्या। संशयास्पद मेसेज पोलिसांकडे फॉरवर्ड करा अथवा त्याबाबत तक्रार करा। सोशल मीडियावरील पोस्ट बाबत कधीही कोणाचं अंधानुकरण करू नका। विचारपूर्वक शेअर करा। तर मंडळींनो, सोशल मीडियावर काही पोस्ट करताना कायद्याचा विचार करा। चुकीची माहिती शेअर केल्यास तुमच्यावरही कारवाई होऊ शकते, हे लक्षात असू द्या। तुमच्या मते सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी आणखी कोणती पावले उचलायला हवीत कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।